तो CBI वाला आला आहे म्हणून जास्त फडफड करायची नाही. तो 2 दिवसाचा पाहुणा आहे. तुझा पुढचा संसार माझ्याशी आहे हे विसरू नकोस. जो माणूस माझ्यावर बंदूक रोखून उभा होता त्याच्यावर तुम्ही गोळी झाडलीत. तुम्ही वाचवलात माझा जीव. नाही, मी तिथे नव्हतो. पण मला बंदूक चालवता येत नाही, भीती वाटते. आणि मी खूप गोळ्या अंगावर घेतलेत, झाडल्या नाहीत कोणावरती. वाचला तो माणूस. बहुतेक असेल. म्हणजे मी नक्कीच तिथे नव्हतो ना. पण माझ्या मुलीवर जर कोणी बंदूक रोखली असते ना, नुसत्या हाताने जीव घेतला असता मी त्याचा. मला वाटलं तुम्हीच होतात तिथे. पण मग कोण होता तो माणूस? होता कोण? विजय बर्ची नाम का एक बंदा है. मायला विजय नाव खराब करा तुम्ही. कब से धंधा कर रहा है? 5 साल हुआ मैडम. अरे कौन आहेस तू? किलवर गैंग से तेरा क्या कनेक्शन है बेटा? कौन? किलवर तेरा बाप. कौन किलवर? मैं नहीं जानता किसी किलवर बिलवर को. मॅडम ऐका ना, एकदम मला फनकन कानाखाली उडू द्या. आज सगळं बोलणार. विजय, अरे हॉस्पिटल आहे, काय करतोस? हा असं नाही ऐकणार मॅडम. याला ना तू थांब ना, मी बघते ना काय करायचं. नाही काय ना, तुझा हात खूप जोरात लागेल. एका फटक्यात खेळ खलास होऊ शकतो. आणि माझं काय झालंय, स्क्वॉश खेळताना ना हात जरा माझा ट्विस्ट झालाय. मला असं वाटतं आपण बोलूया, सांगेल तो सगळं. मॅडम स्क्वॉशची रॅकेट आहे इथं घालू मध्ये, लगेच बोलेल तो. अरे नको रे, ती रॅकेट पण खूप लागेल. मग जाऊ दे ना, विषय संपू. माझ्याकडे क्रिकेटची बॅट आहे, पटकन ओढतो लगेच बोलेल. विजय, अरे क्रिकेटच्या बॅटचं काय होईल? त्याचा चेहरा फुटेल ना. ओळख परेडला चेहरा लागेल ना व्यवस्थित. बॅट नको, एक काम कर विजय, असा एखादा रॉड आहे का बघ बरं अजून. असं एखादा कशाला मॅडम, आज घेऊ ना. मस्त आहे मॅडम, ग्रिप पण आहे आणि मस्तपैकी कसंही कुठेही घालतंय. घुसव मग चल. सर क्या कर रहे हो? सर क्या कर रहे हो? साहब क्या कर रहे हो साहब? अरे बेटा बोल, क्या कनेक्शन है तेरा किलवर के साथ? कौन किलवर मैडम? मैं नहीं जानता किसी किलवर को. जाऊ द्या मॅडम, रामबाण उपाय आहे माझ्याकडे. आपण डायरेक्ट किलवरला चॅलेंज करू ना. हा किलवरचा माणूस आहे ना, हे पॉइझन आहे. देऊन टाकू पॉइझन, मरून जायला. विजय काय करतोस तू? नाही नाही, खरं तेच करतो मॅडम. सिंपल आहे, लक्षात घ्या. किलवरला याची काय पडलेली नाही, बरोबर? म्हणून किलवरनी त्याला इथे ठेवलाय. आपण कशाला याची काळजी करायची? आपण एक काम करू, हे इंजेक्शन याला देऊन टाकू. मॅडम समजून घ्या, इथे बाकीचे पेशंट्स काय अवस्थेत होते. आपल्याला ह्याच्याशी बोलायचं म्हणून आपण त्यांना बाहेर पाठवलं नाही. आता ह्यालाच ह्याच्या जीवाची पर्वा नाही तर आपण कशाला काळजी करावी, नाही का? मरू दे याला. किलवरला काळजी नाही, आपण फाईल दाबून टाकू. थांब थांब, तू दे इंजेक्शन, मी बाहेरून बघते कोणी येते का ते. हा मॅडम कळवा बरं का पण. हा लगेच कळत. सावकाश. एवढा बकास चेहरा झालाय, काय भूत बीत दिसलं का काय तुम्हाला? हा, केवढा पांढरा पडलाय तो चेहरा. हा, हे घ्या, घ्या ना साहेब. काय मॅटर काय? नाही म्हणजे काल रात्री तुम्ही आल्यापासून अशी एकदम हवा टाईट झाल्यासारखे का दिसताय? बिस्किट पाहिजे का तुम्हाला? मग तसं सांगायचं ना मला. मी आपले विचार करतेय, काय झालंय काय झालंय. हे घ्या बिस्किट. इतके दिवस इथे एकच पुतळा होता, आता 2 पुतळे झाले. साहेब तुम्ही थांबणार आहे का इथे? हा नाही म्हणजे मग मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते. ते काय झालंय, चहा पत्ती संपली. परत हिरोईन उठते, मग तिला चहा लागतो ना, म्हणून ना. येऊ का जाऊन मी? साहेब
साहेब जाऊन येऊ का मी जरा मार्केटमध्ये? क्षमारी अजून 3-4 गोष्टी विचारल्या असत्या तर त्याला हो म्हणले असते का? माझी सिक्युरिटी खूप चांगली आहे की तुम्हाला माहिती आहे. मला माफ करा प्लीज. किलवर प्लीज किलवर. विषय असा आहे भाऊ, त्यात हाय पॉइझन. आता हे पॉइझन तुझ्या रक्तात मिसळायच्या आत मला पटकन खरं खरं सांगून टाक, तुझं आणि किलवरचं कनेक्शन काय आहे. हा, नाहीतर काय होईल तुला सांगतो, एकदा हे पॉइझन घुसलं की मग हळूहळू तुला गरगरायला लागेल, मग डोळ्यासमोर अंधारी यायला लागेल, मग बॉडी थंड पडायला लागेल, आणि कितीही त्रास झाला तरी मृत्यू मात्र तुला शांतपणे येईल. हा, 3, 2, 1. कशाला ओरडतो? अजून दिलेलं नाहीये. बोल मग, बोल 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 बोल. मम्मी का सब साहब नहीं पता साहब. मम्मी का सब साहब नहीं पता साहब. आज तक मैंने किसी किलोर का नाम भी हमारे गैंग में नहीं सुना सर. मैं सच बोल रहा हूँ सर. प्लीज जान दो सर. प्लीज जान दो सर. वाचला, मॅडम मुळे वाचलाय तुझा जीव. थँक्यू म्हण. थँक्यू. स्वच्छ आहे, मला नाही, मॅडमला. थँक्यू मॅडम. सॉरी काका, मी उचलते ना. That's okay. सॉरी काका. That's okay. ये जुगराल मुंह नहीं खोल रहा है. वैसे भी मंजे हुए क्रिमिनल्स इतने जल्दी मुंह नहीं खोलते, और ये तो जुगराल है, इतनी जल्दी कुछ बताएगा नहीं. इसलिए मैं चाहता हूं कि कल के इंट्रोगेशन में इंस्पेक्टर विजय आप मेरे साथ रहो. और हाँ, ये बात तो बिल्कुल साफ है कि मुंबई पुलिस गूंगे से भी बात उगलवा सकती है. वेरी ट्रू सर, वेरी ट्रू. मुंबई पुलिस तो किसी से भी कुछ भी उगलवा सकती है. बट स्टिल आई थिंक दिस इज हाई प्रोफाइल केस. सम सीनियर ऑफिसर शुड लुक इनटू दिस मैटर. यू नो सर, एक्सपीरियंस काउंट होता है सर. यू नो, जुगरान है सर वो, हाई प्रोफाइल केस. आई कैन ज्वाइन फ्रॉम टुमारो. आई एम रेडी. शेरेगर, उसकी कोई जरूरत नहीं. इंस्पेक्टर विजय इज अ गुड कॉप. ही विल मैनेज ईच एंड एवरीथिंग. ओके इंस्पेक्टर विजय, सी यू टुमारो. सर, ओके. काय रे, उशीर झाला? हो हो, उशीर झालाय पण देर आहे दुरुस्त आहे. म्हणजे एक गुड न्यूज आहे. जॉब मिळाला? तुला कसं कळलं? शा, मला सांगायचं होतं. सॉरी. सारी आती. सकाळी 10 ते 6 जॉब आहे आणि एका हॉटेलमध्ये फ्लोअर मॅनेज करायचं आहे. 3 स्टार हॉटेलमध्ये. 60,000 रुपये पगार आहे. अभय, जॉब जॉब आहे ना श्रद्धा. हा, माझ्या योग्यतेचा नाहीये, मी काहीतरी चांगलं डिझर्व करतो, पण जॉब मिळाला ना, ते महत्वाचं आहे. तुझ्या आधीच्या जॉब मध्ये तुला महिन्याला 3.5 लाख रुपये मिळत होते. 2 वर्षापूर्वी तिथे मी बॉस होतो. माझ्या हाताखाली 2-4 लोक काम करायचे. इथे मी नोकर आहे. 60,000 रुपये. असं नको ना बोलूस. मला अजिबात वाईट वाटत नाही जॉबचं. हे बघ, पॉझिटिव्ह काय, काहीतरी सुरुवात तर झाली, त्यातनं अजून काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळतील, अजून काहीतरी क्रिएट होईल ना. आता आपल्याला खरंच गरज आहे पैशाची. जे आलं ते घ्यायला पाहिजे ना.
आणि मी नोकरी केली ना तर माझ्या डोक्यात जे विचार चाललेत ना तेही कमी होते. भूक लागली मला खूप. प्राऊड ऑफ यू. आता तर पडेल ते काम करेल. भावळट. अरे बापरे, नवऱ्याला बावळट म्हणणारी बाई आहे. बरं हे घे, पेढे. मंदिरात गेलेलो देवासमोर ठेव. ते ऐक, बिल आहे का? मुलगी हवी असेल तर 10 लाख तयार ठेवा. मुलगी हवी असेल तर 10 लाख तयार ठेवा. फक्त 10 लाख? हा? ते म्हणजे सामान्य माणसासाठी 10 लाख ही मोठी रक्कम आहे, मान्य आहे मला. पण 10 लाखांसाठी किलवर हे सगळं करतोय. नाही नाही, मला नाही वाटत हे जॉलाड आहे सगळं. मलाही असंच वाटतं. म्हणजे जो माणूस एवढा त्रास देऊ शकतो, एवढे खून करू शकतो आणि आपण क्रूर आहोत हे सतत आपल्याला दाखवून देऊ शकतो, तो माणूस फक्त 10 लाख रुपये मागेल. विषय असा आहे मॅडम, हे 10 लाख रुपये त्यांनी मागितलेलेच नाहीये. सगळ्यात पहिले सुविचार क्रमांक 45 आणि 46, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आणि आयत्या बिळावर नागोबा. म्हणजे विषय असा आहे मॅडम की सावनीची केस ही मीडियाने खूप हाईप केली, त्यामुळे तुम्ही दोघं ऑलमोस्ट सेलिब्रिटी झालात. त्यामुळे कोणीतरी वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहे. नाही कळलं? आम्ही दंगल करू म्हणणारी माणसं वेगळी असतात आणि दंगलीमध्ये ऍक्च्युली दगडफेक करणारी माणसं वेगळी असतात मॅडम. त्यामुळे असाच कुठेतरी आया दंगलीतला ज्याने दगड उचलला, तुमच्या घरावर भिरकावला आणि बघतोय काच फुटली तर फुटली. आज पुट्टे का बघतोय? अहो डिव्हाइस डिॲक्टिव्हेट केलं ना तुम्ही, त्यामुळे तो. तुम्हाला खरंच वाटतं त्यामुळे तो घाबरला असेल? एक्झॅक्टली उलट आहे. आता एखाद्या कुत्र्याच्या तोंडातून बोन काढून घेतल्यावर तो कुत्रा कसा भंजाळतो तसा तो भंजाळला असणार. मी सांगतो ना, हा तो माणूसच नाहीये. ही चिठ्ठी कुठे सापडली तुम्हाला? अभय पेढे घेऊन आला ना, त्या पिशवीमधनं खाली पडली ती. हो, त्यातनंच पडली. तुम्ही दिवसभर काय काय केलं, कुठे कुठे गेला होता सगळं सांगा. काय मला एका ठिकाणी जॉब लागलाय तर फायनल इंटरव्ह्यू होता तिकडे. घरातनं निघालो, नानांना भेटलो, डायरेक्ट रिक्षात बसलो, त्या हॉटेलला गेलो, मॅनेजरशी बोललो आणि रिक्षामध्ये बसलो होतो तेव्हा पण फाईल होती सर्टिफिकेटची, ती अगदी छातीशी होती. मागच्या इन्सिडेंट नंतर मी प्रिकॉशन घेतल्यात पूर्ण, कोणाशीही बोललो नाही. मॅनेजरशी बोललो, त्याच्या केबिनमध्ये होतो तेव्हा ती फाईल नजरेच्या टप्प्यातच होती, म्हणजे कुठेही गेली नाही, डेस्कवर होती. त्यानंतर त्यांनी मला रेस्टॉरंट दाखवलं, पूर्ण फाईल होती माझ्या हातात. हां येस, राईट हँडमध्ये होती. त्याच्यानंतर मी HR डिपार्टमेंटला गेलो, तिथून अपॉइंटमेंट लेटर घेतलं, तेव्हाही फाईल हातातच होती, कुठेही ठेवली नाही. तिकडून रिक्षा पकडली, देवळात गेलो, 10 मिनिटं शांत तिथे बसलो. पुजाऱ्यांनी मला पेढ्याचा बॉक्स दिला आणि त्यांनीच पिशवी दिली. पण त्या पिशवीमध्ये काही नव्हतं. 120%, म्हणजे लगेच कळलं असतं ना मला. एवढंच झालं होतं की एखादा अनोळखी माणूस तुमच्या जवळून गेला, कानामध्ये काही पुटपुटला, काही ऑड जाणवलं आजूबाजूला, असं काही? हो, रस्त्यावरती चालताना आपल्या आजूबाजूला अनोळखीच माणसं असतात ना. देवळापासनं ऑटोपर्यंत जाईपर्यंत मला एका मुलीने धक्का मारला मला. तेव्हाही मी हाच विचार केला की एवढं सहज चालताना एवढ्या जोरात कसं काय कोण धक्का देऊ शकतो. त्याच मुलीने दिला हा धक्का तुम्हाला. तसं आपल्या आजूबाजूने कितीतरी जण जात असतात ना, कोणी असू शकतं. विषय असा आहे मॅडम की शब्दकोड असतं ना, शब्दकोड, त्याचं उत्तर हे प्रश्नातच असतं. आपल्याला पर्यायी शब्द आठवत नसतात किंवा माहिती नसतात, म्हणून आपण काय करतो, तो शब्द सोडून देतो आणि पुढचं कोड सोडवायला लागतो. आणि सरते शेवटी आपल्याला तो पहिला शब्द सापडतो आणि अख्खं कोड सुटतं. मग आपण म्हणतो की अरे चा, एवढं सोपं उत्तर होतं, नाही का? काय म्हणायचं तुम्हाला? मी सांगतोय तेवढं लक्षात घ्या.
माझं इन्स्टिंक्ट मला सांगतंय की हे त्या मुलीचंच काम आहे. बुरट्यांची टोळी असणारे जे हे सगळं करतायत, तरी मी ही चिठ्ठी फॉरेन्सिककडे पाठवतो. पण तुम्ही दोघंही आता सतर्क राहा, कारण मार्केटमध्ये आता स्वतःला किलवर म्हणून घेणारे खूप लोक फिरतील, ज्यांना तुमचे लचके तोडायचे. बाकी या चिठ्ठीचा, किलवरचा आणि सावनीच्या किडनॅपिंगचा परस्पर काही संबंध आहे असं मला वाटत नाही. विजयराव, तुम्हाला ते बदाम मी खायला दिलेले आहेत. या तुमच्या मेंदूला मी तेल लावतेय ना, त्या मेंदूच्या वाढीसाठी. काय ते मांडून ठेवतोस सगळं? हा, कसलं एवढं टेन्शन घेऊन बसलायस रे चिक्या? तू काय माझ्या मेंदूत बोट घालते का ग तेल लावताना? तुला कसं कळलं मी टेन्शन मध्ये? मैं माँ हूं तुम्हारी विजय. तुझा टाळू भरला नव्हता ना, तेव्हापासून तुझ्या डोक्याला तेल लावते मी. मला कळणार नाही का? पुन्हा त्या राजेश्वर गेलीस फिल्मी. जाऊ दे रे, कसला विचार करतोयस ते सांग ती. शर्मिला, 2 वर्षापूर्वीची केस आहे. एक बिझनेसमॅनची फॅमिली होती. त्याला एक 8-9 वर्षाचा मुलगा होता. काही गुंडांनी खंडणी वसुलीसाठी त्याच्या मुलाला उचललं आणि किडनॅप केला. क्लिअर कट खंडणी वसूल. त्या गुंडांनी त्या फॅमिलीकडे पैशांची मागणी केली. बिझनेसमॅनला त्याचा मुलगा जिवंत हवा होता, म्हणून तो या गुंडांना पैसे देत गेला. पण त्या गुंडांनी एक चूक केली. चूक? त्या 8-9 वर्षाच्या मुलाचं तोंड बांधताना त्यांनी नाकासकट तोंड घट्ट बांधलं आणि तो मुलगा मेला. आई, आता विषय असा झाला की ही गोष्ट ऑब्व्हियसली गुंडांनी त्यांना कळूच दिली नाही. जमेल तितके पैसे त्या बिझनेसमॅन कडून ते घेत राहिले. तो बिझनेसमॅन पण पैसे देत राहिला, कारण सरते शेवटी त्याला त्याचा मुलगा जिवंत घरी आलेला हवा होता. पण ते पोरग केव्हा जग सोडून गेलं होता. नाही पण तुला हे सगळं आत्ता का आठवतंय? विषय असा आहे शर्मिला की सावनी मिरजकर, अभय मिरजकरची पोरगी सावनी मिरजकर, या केसमध्ये सुद्धा असंच काहीसं घडतंय. आजपर्यंत या केसमध्ये कधीच मिरजकरांकडून पैशाची खंडणीची मागणी केली नव्हती, पण इतक्यात कोणीतरी अभय मिरजकरांना 10 लाख रुपये मागितलेत. कोण असेल ती व्यक्ती? आजपर्यंत सावनी मिरजकरचा फोटो किंवा व्हिडिओ काही ना काही मिरजकरांपर्यंत पोहोचत होतं. ते अचानक पोहोचणं बंद का झालं? म्हणजे सावनी मिरजकर आहे की काय रे, झोपलं नाहीस अजून? उद्या सकाळी जायचंय ना, पहिला दिवस आहे ना. कसला विचार करतोयस? कुठला नवीन विचार करतोय हे विचार? ऐक ना, 10 लाख रुपये देऊन आपली साऊ परत मिळणार असेल तर? मला वाटतं आपण भोसलेचं ऐकूया. आणि हे खरं असेल तर असं नको ना व्हायला की आपण प्रयत्नच केले नाहीत. आपण 10 लाख रुपये मॅनेज केले आणि काय, आणि कोणाला देणार, कुठे देणार माहितीये का आपल्याला? चिठ्ठी आली आहे, त्यात लिहिलंय का काही? हा, पण तो एक एक स्टेप पुढे जातोय ना तो. हो, मग चिठ्ठी दिली आहे ना, त्याच्याकडे जर खरंच साऊ असेल तर तो अजून काहीतरी पाठवेल आपल्याला. वाट बघूया आपण. वाट बघूया.
वाट बघ, वाटच तर बघतोय ना आपण दोघ जण. काय करतोय आपण दोघ जण इथे आहोत? साऊ काय आपोआप परत येणार आहे का? कोडकीनवर आहे ना, तो माझ्या हातात सापडू दे एकदा. नाही त्याची जीभ बसडली, त्याचे हातपाय तोडले, डोळे फोडले ना. शांत शांत. साऊ